काय झालं ग? अशी का बसली आहेस? आजी, मला नाही वाटत मी उद्याच्या स्पर्धेत भाग घेऊ शकेन. मला नाही जमणार, माझ्याच्यानं नाही होत आहे. का ग? असं काय झालं एकदम? हा, हे बघ, हे भाषण तुला पाठ होत नाही हे तर शक्यच नाही. आजी, त्याचा प्रश्नच नाही. आजी, शंभूची जी अवस्था झाली की नाही, सतत त्याचाच विचार यायला लागलाय माझ्या मनात. माझं मनच लागणं झालंय. कमळी, ऋषीने मला हे सगळं फोन करून सांगितलंय. मला माहिती आहे, पण तू त्याची काळजी करू नकोस. आपण शंभूचं शिक्षण बंद पडू देणार नाही. त्याच्या फीची काही ना काही सोय होईल. आपण त्यातून काही ना काही मार्ग काढू. या कारणामुळे तू एवढी डिस्टर्ब होणार आहेस का? हा, तुझा अभ्यास, तुझी स्पर्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार? तुला शिक्षणाची एवढी आवड आहे, तुझी एवढी स्वप्न, तुझा मार्ग सगळं सोडून देणार तू? अशा गोष्टीमुळे एवढं डिस्टर्ब व्हायचं नाही कमळी. ते काही नाही. हे बघ, उद्याच्या स्पर्धेमध्ये तू भाग घेणार म्हणजे घेणार. मी सांगते ना ते ऐकायचंय. आजी, अहो, शंभूचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरनच जाईना. मी तरी काय करू सांगा? ठीक आहे, आपण एक काम करू. उद्या तुमची स्पर्धा झाली रे झाली ना की आपण दोघे मिळून शंभूच्या घरी जाऊ. मी स्वतः बोलेन त्याच्याशी, त्याच्या शिक्षणाची सगळी व्यवस्था करेन. मग तर झालं. मग आता हा विचार बाजूला ठेवायचा आणि स्पर्धेची तयारी करायची. थँक्यू आजी. काय थँक्यू.